बोलण्यासारखं भरपूर काही आहे. आमच्यावर झालेले आरोप, आमच्यावर झालेलं प्रत्येक आरोपाला मी 2 महिन्यानंतर उत्तर दिले. मला लोकसभेची व्यस्तता आहे. तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे 37 वर्षामध्ये खासदार झालो, काम करू शकलो. तुम्हीच तुमच्या आशीर्वादाने तुमच्यापासून मला लांब लुटलं. मी तिकडं गेलो आणि तिकडं गेल्यानंतर आज मला बऱ्याच महिन्यांनंतर तुमच्यामध्ये यायची वेळ मिळाला. तर आता 2 महिने माझे होऊ द्या, मग मी कायमचं इकडे येऊन जाईल, काळजी करू नका. तुमच्या सेवेसाठी तिकडच्या लोकांना पण आपल्याला न्याय द्यायचा आहे. तिकडचे लोक पण प्रेम करतात, त्यांना पण न्याय द्यायचा आहे, आणि इकडचे लोक प्रेम करतात, यांना पण न्याय द्यायचा. आणि त्यामुळे तिकडे पण तितकंच काम करतोय, इकडे पण तितकंच काम करतोय. आणि हे काम करत असताना आपण महिलांना सक्षम करण्याचा निर्णय घेऊन आज या ठिकाणी पुढे जात आहोत. आरोप प्रत्यारोप प्रत्येक लोक करतात. कोणी भ्रष्टाचाराचा आरोप करतं, कोणी विकास कामाचा आरोप करतं. आणि म्हणून मला आपल्याला विनंती करायची आहे, आज मुकुंदाना मी सदाफळ मी सत्कार का नाही घेतला याचं कारण तुम्हाला मी सांगतो. यापुढं आपल्याला प्रत्येक आरोपाला काय उत्तर द्यायचं हे मी तुम्हाला कसं द्यायचं हे सांगतो. यापुढे मी आल्यानंतर मी नामदार साहेबांचं सांगू शकत नाही, पण यापुढे त्याच कार्यकर्त्याच्या हस्ते मी सत्कार घेईल ज्यांनी किमान 10 ढोल तरी केले असतील. आपल्याला अशा कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे. मला या हार तुरे जेसीबी ढोल ताशा पटाके अजिबात नको. कार्यकर्त्यांकडून ही अपेक्षा आहे की आपल्याला झालेल्या प्रत्येक आरोपाचं उत्तर, जर आपल्यावर 10 आरोप झाले तर आपल्या गावात प्रत्येक कार्यकर्त्यांनी 10 ढोल मंजूर करून आणायचे, त्याला ते उत्तर राहणार आहे. आजही आपल्या मतदारसंघामध्ये कित्येक लोक आहेत या राहत्या शहरामध्ये ज्यांना त्यांच्या हक्काचं धान्य देखील मिळत नाही. 10% लोक आपल्या मतदारसंघामध्ये असेही आहेत ज्यांच्याकडे बंगले, गाडी आहे, नोकरी आहे, पण त्यांना धान्य, पण झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या माणसाला आजही धान्य मिळत नाही. ही वास्तविकता आपल्याला स्वीकारून नाकारून चालणार नाही. कार्यकर्त्यांची मला एकच विनंती आहे, ज्याला या ठिकाणी सत्कार करायचा असेल त्यांनी किमान 10 गरीब घरांना धान्य चालू करा आणि मग सत्कार करायला या. मी तुमचं फुलहार घ्यायला तयार आहे. पण जो माणूस ढोल मंजूर करू शकत नाही, जो माणूस गरीबाला धान्य चालू करू शकत नाही, अशा कार्यकर्त्यांचा सत्कार मी स्वीकारणार नाही, हे मी तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो. आरोप प्रत्यारोपाचं उत्तर आपल्या कर्तृत्वातून देणं आवश्यक आहे. आरोप प्रत्यारोपाचं उत्तर कोणाला खाली दाखवून नाही. आपल्याला राजकारण नवीन आहे का मोठे भाऊसाहेब? आपल्याकडे लोकांनी आपल्यावर आरोप पहिल्यांदा केलेत का? एखादा व्यक्ती जर आपण आपल्याबद्दल वाईट बोलत असेल तर त्याला खाली दाखवून, त्या व्यक्तीचा अपमान करून, त्या व्यक्तीला नीचा दाखवून तुम्ही आमच्या दरबारामध्ये, आमच्या पुस्तकामध्ये कुठलाही पुरस्कार मिळवत नाही. लोकतांत्रिक प्रक्रियेमध्ये विरोधक आपलं काम करतो. विरोधकाचं काम आहे आरोप करणं, विरोधकाचं काम आहे चारित्र्य हनन करणं, विरोधकाचं काम आहे आपल्याला खाली दाखवणं. पण आपण त्याचं उत्तर गोरगरिबांच्या समस्या सोडूनच द्यायचं आहे. हाच आपला निर्धार आहे आणि हीच संकल्प घेऊन आपण यापुढे काम करणार आहोत. मला कोणाला उत्तर द्यायचं नाही. या 50 वर्षाच्या राजकारणामध्ये विखे पाटील परिवाराने या तालुक्यासाठी काय केलं हे आपल्याला सांगायची आवश्यकता नाही. काम केलं म्हणून या महाराष्ट्रामध्ये 1 नंबरच्या मताधिक्याने आपण आमदार होतो. ज्याला जे बोलायचं ते बोलू द्या, ज्याला जितके मोर्चे काढायचे काढू द्या, ज्याला जे आंदोलन करायचं करू द्या. पण आपल्या कार्यकर्त्यांनी आज राहत्यामध्ये किती प्रश्न आहेत.
गल्लीमध्ये गेलं तर तुम्हाला कळेल की विजेच्या तारा वाकड्या तिकड्या झाल्यात. गल्लीमध्ये गेलं तर आजही अनेक गटारी तुंबतात, ओव्हरफ्लो होतं. सच्चा कार्यकर्ता तो नाही जो या व्यासपीठावर इथं येऊन सत्कार करेल. सच्चा कार्यकर्ता तो नाही जो या ठिकाणी एखाद्या विरोधकाला शिव्या देईल. सच्चा कार्यकर्ता तो नाही जो विखे पाटलांना दिलेल्या शिव्यांचा निषेध करत कोणाचा अपमान करेल. सच्चा कार्यकर्ता तो आहे जो एका गल्लीमध्ये जाऊन तुंबलेली गटार त्या ठिकाणी मोकळी करून त्या नागरिकाला त्या ठिकाणी न्याय देईल. तो कार्यकर्ता सच्चा आहे. अशा कार्यकर्त्यांची आवश्यकता संघटनेला आहे. जर कोणाला असं वाटत असेल की आमच्या विरोधकांना, आमच्या विरोधी बोलणाऱ्या लोकांना तुम्ही अपमानित करून आमच्या मनामध्ये स्थान निर्माण करत असाल तर तो तुमचा गैरसमज आहे. कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी ज्या शिकवण दिली, कैलासवासी बाळासाहेब विखे पाटलांनी जी संघटना निर्माण केली, या संघटनेचा उद्देश एकच आहे की आपण कोणाला अपमानित करायचं नाही. मी कोणाबद्दल बोललो, कोणाविरुद्ध बोललो, ज्यांना बोलायचे बोलू द्या. लोकांमध्ये विश्वास संपादन करायला आपल्याला कामच करावं लागेल. आपण लोकांमध्ये एवढे वर्ष टिकलो ते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकांच्या माध्यमातून, सर्वसामान्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जनतेचं काम करून जनतेचा विश्वास कमवला आणि म्हणून आपण 7 वेळेस सलग आमदार झालो. याच्या मागे कारण जनतेचा विश्वास आहे, कोणाला अपमानित करून नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.